पिलू सुट्टी लागणार म्हणून आज असा ड्रेस घालून घे. येस. बघा ना ओहो, दोन पोरी केस सोडले. आता मला टिफिन मध्ये काय दिले सांगू? स्नॅक्स. सँडविच. सांगा बरं काय असेल? सँडविच. येस. मंडळी, आमच्या जिजाचा आज आहे शेवटचा दिवस शाळेचा. उद्यापासून तिला सुट्ट्या लागत आहे. सुट्ट्या लागत आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तिला उद्यापासून. असं आमच्या डोक्यात अजून काही प्लॅन नाही आहे की रोजचं शेड्यूल कसं ठेवायचं. पण मला तरी असं वाटतं की ते प्रॉपर शेड्यूलच करायचं. जे काय असेल ते प्रॉपर टाइम टेबल सारखंच. जसं स्कूल, मग दुपारचं जेवण, आणि जसं आधी होतं तसं आता जे सुट्टीचं पण काहीतरी शेड्यूल बनवायचं. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी पोहायला जायचं, मग दुपारी जेवायचं, मग परत संध्याकाळी खेळायला जायचं, मग परत अभ्यास, असं त्याचं काहीतरी रुटीन बनवायचं आमच्या डोक्यात आहे. बघू आता रुटीन बनवूया आणि मग परत आपली उन्हाळ्याची सुट्टी सुरू करूया. लेट्स गो. A few moments later. 12 वाजली आणि आता जिजाची शेवटचा दिवस स्कूलचा आज. आणि आता तिच्या सुट्ट्या सुरू होणार आहे. आणि काल तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल, पाणीपुरीच्या परवाच्या ब्लॉग मध्ये मिक्सर तुटलेला आमचा. मिक्सर तुटला, आता तो दुरुस्तीला टाकायचा आणि मग दुरुस्त करून आणायचा आहे. आणि मग मी मुई वाव 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 वाव. आणि काय बर्गर खाल्ला म्हणे? टिफिन खाल्लाच नाही गो बाई. आज शेवटचा दिवस म्हणून तुमचा आज नुसती मजा मजा केली तुम्ही ना. तुम्ही कंपोज का दिला नाही? होय. अगो सॉरी सॉरी. अरे आधी त्यांनी सांगितलं नुसतं मजाच करणार आहे म्हणून आम्ही काहीच दिले नाही. टिफिन. बरं 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 चला. कोणता बघितला? ॲनिमल्स होता. हो बर्गर खोटा होता ना, खरं सांग. नाही, खरं होता. आम्ही खाल्ला तो. ओके, दिसते की इथं लागलेलं सॉस बीस. चला आता जाऊ. मिक्सर दुरुस्त करायचं आपल्याला. मंडळी आता हे बघा, हे तुटलेलं दात तुटलेलं. आता आपल्याला दात बसवून घ्यायचे. डेंटिस्ट आपले मिक्सरचे डेंटिस्ट नाही आहे. बरं बरं ठीक आहे. कुठे करून मिळेल? चालेल चालेल. हाय, हात धुवून आणतोय. आता मी सगळ्यांना ही चपाती वाढली, कोशिंबीर वाढली आणि सगळ्यांना मी सगळं. आता भाजी वाढणारच ना? आता मी भाजी वाढणार. हा वाढा. म्हणजे जिजा आता रोज काम करते हो की नाही? सुट्टीत पण असं रोज काम करायचं. घ्या हळू 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 हळू. तुला मला बाबांना वाढ वाटीमध्ये. शाबास. खूप दिवस थोडीच. हा बस. आज माझ्या आईने फेवरेट भाजी केली. कोणती ही बरं? मसूर. हा, मसूर. अख्खा मसूर. मी सॅलेड. चपाती. आवडतं ना? आता पोटभर जेवायचं. तुम्ही बघितलं होतं की नाही, आम्ही मूवीला गेलो होतो ज्ञानेश्वर माऊलींच्या. ते टीव्ही वर लावायचं. सिरियल बघूया सिरियल. आपण जेवताना बघतो. हा. येस. सकाळी आलो होतो आणि सकाळी मूवी सुरू झाला होता आणि रात्री मूवी संपला. रात्री. मंडळी, हीच ती सिरियल आहे बघा. आम्ही जी आता गेले, आता हे 6 महिने नवरात्रापासून आपण हे बघतोय हो की नाही बोललो? येस. तर कालच मग आम्ही मुक्ताई मूवी बघून आलेलो ना, मग त्यामुळे हे सगळे रेफरन्सेस करतात की नेमकं पूर्ण या सिरियलमध्ये सगळं डिटेल दाखवलंय. त्यामुळे कसं होतंय की सगळं डिटेल अँड डिटेल बारीकावे सगळे कळतात. त्यामुळे तो मूवी पटकन आम्हाला समजलेला. म्हणजे त्यातले कोण कोण संत, हो जिजाला पण समजलेलं की नेमकं त्या संतांची बॅकग्राऊंड काय. कारण ज्ञानेश्वरांचे पण खूप सारे वेगवेगळे संत होते. संत
संत चोखोबा. आता हर्षदा मेकअप आर्टिस्ट सांगते बघा सगळ्या कोण कोण सांगतं. तिचं खूपच चांगलं लक्षात राहिलंय म्हणजे चांगलंच ती बघितली. हो संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत नामदेव, असे खूप सारे रेफरन्सेस आहेत की सिरियल मध्ये सगळे डिटेल दाखवले. सगळे संतच आहेत. हो मग ते सगळे रेफरन्सेस सिरियल मध्ये आम्हाला सावतामाळी सगळे रेफरन्सेस चांगले सिरियलमुळं तर याच सिरियलमध्ये सगळे रेफरन्सेस मिळालेले ना. तर मध्ये मूवी बघताना मग पटपट ते सगळं समजत होतं. कारण ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या सगळ्या 4 जणांचे ना इतिहास खूप मोठा आहे. ते एका मूवीमध्ये दाखवणं शक्य नाही. मग ते सिरियलमध्ये सगळे डिटेल दाखवले त्यामुळे ते काल मूवी बघताना पटकन समजलेलं आहे. आणि आजचा व्लॉग बघा तुम्ही. आता आजचा म्हणजे मुक्ताईवाला जो मूवी बघितलेला ना आम्ही तो बघा. आणि परत एकदा रिकमेंड करतो, मूवी जर थिएटर असला तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा. खूप सुंदर मूवी आहे. आणि सिरियल पण बघा जर तुम्हाला बघायचं असेल तर. सोनी लिव्ह वरती आहे. लेट्स गो. सीझन मॉलला का? सीझन मॉलमध्ये जाऊन बघा. हा मस्तपैकी हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांनी कोशिंबीर केलेली आहे. आणि आता आपण पनीर अरे कोशिंबीर काय म्हणतोय. हा सॅलेड. लेट्स गो. लवकर चालली आहे. कुठे चाललीये खरं तू? बघ नाचेमला चाललं माझं पिल्लू. मेकअप आर्टिस्ट घेऊन चाललेत. हा बघितलं होतं हा की रबर पकडायचं. अच्छा. हे रबर त्याच्यावर टाकायचं आणि बांधू ते असं ते किंवा सारखं होतं. बघू खरं ट्राय करूया. पिल्लू आमचं चाललेलं आहे भरतनाट्यमसाठी. तिचा पण आता हा शेवटचा आठवडा आहे. आणि 1 मेला का 2 मेला शेवटच आहे ना. 2 मे पर्यंत. आणि पिल्लूचं स्कूल संपलंय आणि आता भरतनाट्यम फक्त शिल्लक आहे की आता रोज असेल. चला निघा. बाय बाय. बरं प्या. असला वेळ मिळाला जाताना तर प्या नाही तर येताना. ओके हो बघ. तर मंडळी आम्ही पोहोचलो क्लासमध्ये. आता टाइम आहे 5 मिनिटं म्हणून आम्ही म्हणलं रस पिऊया. उसाचा रस. इंग्लिशचा क्लास आहे समोर इकडे. घे बाळा. मंडळी आम्ही बर्फ नाही टाकत रसामध्ये. होती. हो चांगला नसतो बर्फ ना. बर्फ हो बर्फ चांगला पण नसतो ना बाबू. एकदा पण नाही सर्दी. एकदा पण नाही घेतलं. हो कधीच. हा का लवकर का पाठवलं नाहीस? सगळेजण एक्सरसाइज करत होते. प्रार्थना म्हणून झाली. नमस्कार करून झालं. आणि आपण बसलो रस पीत. तूच बोलू रस पिऊया. ठीक आहे असू दे. रस पिल्यामुळे तहान लागते का बाबूला माझ्या? बघा क्लास आहे जिजाचा. या रूम मध्ये जिजाचा क्लास आहे. 1 hour later. जा खाली खेळायला जिजा. जिजा गेली थोड्या वेळ आता खेळायला. पळाली. बाय बाय. बाय. आज मी ना खाली गेले होते. मग सगळे माझ्या फ्रेंड्स आले होते मला सोडवायला. घरी नाही फक्त घरी येणार आहेत. मी ड्रेस चेंज करून झाल्यावर आम्ही खाली जाणार. पायऱ्यावरून आता लिफ्ट
नाही लिफ्ट मध्ये पण तिकडे गाडीच्या तिकडे काय करत होती? आणि म्हणतात ते आम्ही तिला भूक राहायला आलते 3 वाजता. नाही ते कुठे तरी लपले होते, शांताबिराला बोलत होते तन्वी सिया स्पृहा मी तुमच्या सोबत कट्टे होईल असं बोलणार मी. थंडी वाजते. मंडळी आता तुम्ही मगाशी बघितलं खाली सगळे ह्या वाटच बघत होते जिजाचा. येऊन गेला तू. अगं मगाशी मी तेच म्हटलं, दरवाजा वाजला म्हटलं एवढ्या लवकर तुम्ही कसं काय आला? मग बघतोय ह्या तिघी. म्हटलं की जिजा आहे का? नाही अजून ती डान्स क्लासला गेली, येईल थोड्या वेळा. आता मी आता आलो ना खाली दिसलो ना की जिजा लगेच पळालीच. हा दिसलं ती गेलीस ना. चौकीचं नीट खेळायचं चौकीने लोकांना बोलवायला. जिजा पण गेलेली आता. नाही त्याच्या आधी गेली ना. नंतरच अच्छा ओके ती म्हणजे येणार नाही 7 नंतर. येईल. जिजा ए सगळे खेळ बघ, सगळेजण खेळायचं बरे. हे बघ असं ठेव. जिजावर डायरेक्ट का? आणि श्लोका आली नाही का जिजा? श्लोका पकड पटकन. A few moments later. तर मंडळी आता बघा आम्ही डॉलमाकडे लावलोय आणि आईस्क्रीम बनवायला. मला दाखव. आमचा मिक्सर काय अजून ना हे झाला नाही, दुरुस्त झाला नाही. हो की नाही? खराब झालाय ते झालाच आहे अजून. मग तोपर्यंत म्हणलं आम्हाला तर आईस्क्रीम तर खायची आहे ना पिलू. हो आईस्क्रीम तर खायची आहे, पण डाळीचा मिक्सर घेतला आम्ही. डाळीबाकडे आलो आम्ही आईस्क्रीम बनवायला. सगळं घेऊन आलो इकडे. अक्रोड, अजून खजूर पावडर, डार्क चॉकलेट सगळंच घेऊन आलो. चला आता आईस्क्रीम बनवूया आपण आणि घेऊन जाऊया आपल्या फ्रीज मध्ये ठेवायला. आणि आता आम्ही तुला कसं बनती ती आईस्क्रीम तुम्हाला दाखवतो. उद्या सकाळी होणार म्हणजे ती कशी बनती तशी. चला बघूया. मंडळी आता मी ना सकाळी मला सुट्टी लागणार. आता सुट्टी लागली मला आहे की नाही, सुट्टी लागली. मग आता मी सुट्टीला लागल्यावर मी कुठे कुठे जाणार ते सांगते. आता कुठे जाणार, अजून मी गावाला जाणार, मिरजला जाणार, अजून मी पंढरपूरला जाणार आणि अजून मी स्विमिंग पूलला जाणार. आणि सुट्टी संपली परत स्कूल. त्याला मोकळ जाणार सुट्टीकडे. मग बीबी मध्ये अजून घरी काय करते मी, आर्ट अँड क्राफ्ट करते. कधी थोड्या वेळ अभ्यास करते. कधी मी टीव्ही बघते थोड्या वेळ 5 मिनिटं. भरतनाट्यमच्या क्लासला जाते, डान्स करते. माझे व्हिडिओ आवडतात तर सांगा.